शकता मला माहिती आहे, पण एक गोष्ट मला खरं खरं सांगा, विचार करा, स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा आणि मग त्याचं खरं खरं काय उत्तर येईल ना ते सांगा मला। तर तुम्हाला असं कधीतरी वाटत असेल ना की बाबा कशी असो करिश्मा चांगली होती, उगाच तिला बदनाम केलं आपण, खोटे आरोप लावले तिच्यावर, मनातून तर वाटत असेल। कारण माणसाने वरवर किती काही केलं ना तर मन माणसाचं जे आहे ना ते एवढं खातं, आपण जर चुकीचं काम केलं ना। तर फ्रेंड्स चला, आज काही प्रोडक्ट असे आहेत जे मी स्वतः तुम्हाला यूज करून दाखवणार आहे आणि स्वतः पण मला त्याचे रिझल्ट घ्यायचे आहेत। बाकी तुम्हाला फीडबॅक पाहिजे असेल तर माधुरी ताईला कॉन्टॅक्ट करा। तर हे जे फेस वॉश आहे, सर्वात अगोदर मी जो फेस वॉश दाखवला तुम्हाला तो फेस वॉश यूज केलेला आहे, मस्त फ्रेश करून घेतला चेहरा फेस वॉशनी। त्यानंतर मी लावत आहे नाईट क्रीम। तर ही नाईट क्रीम आजपासून मी चालू केलेली आहे बरं का। आता हा नाईटचा व्हिडिओ आहे, डेचा पण बघायला भेटेल तुम्हाला पुढे। तर मी ही नाईट क्रीम आजपासून चालू केलेली आहे, 1 महिन्यानी छान असे रिझल्ट तुम्हाला दिसतीलच माझ्या चेहऱ्यावर आणि ते मी तुम्हाला दाखविलच। तर मस्तपैकी क्रीम लावून घेतली नाईट क्रीम। तर मला असं वाटलं की चिपचिपी ऑइली असेल, पण नाही, एकदम स्किन मध्ये एवढ्या भारी पद्धतीने ते ऑब्झर्व झालेली आहे ना की तुम्ही बघू शकता, अजिबात चिपचिपी ऑइली स्किन माझी झालेली नाही। त्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे हेअर ऑइल, रेस्क्यू हेअर ऑइल आहे। तर हे मी यूज करणार आहे। भरपूर जण मला म्हणतात की ताई तू किती टकलं पडलंय समोरून तुझं, तर बघू आता इथं बेबी हेअर येतीलच तेव्हा ते तुम्हाला दिसेलच। तर मी मस्तपैकी आहे ना सगळं डोक्याला केसांना तेल लावून घेतलं, स्कॅलला तेल लावून घेतलं, व्यवस्थित मालिश केली, म्हणजे एकदम मालिशने असं व्यवस्थित वाटते बाबा फ्रेश। जिथं जिथं म्हणजे वाटत होतं की हा इथं कमी केस आहेत यायचे चान्सेस, तर तिथं तिथं मी मस्त तेल मालिश करून घेतलेली आहे। तर हे मालिश करून उद्या आपल्याला शॅम्पूने केस धुवायचे आहेत, म्हणून आदल्या दिवशी रात्रीच मी मालिश करून घेतली व्यवस्थित एकदम प्रत्येक ठिकाणी व्यवस्थित ऑब्झर्व होईल अशा पद्धतीने मी लावलेला आहे तेल। आणि लवकरच तुम्हाला 1 महिन्यामध्ये मी याचे रिझल्ट देईल। तुम्हाला तर माहिती माझे केस किती गळतात। त्यानंतर केस वगैरे बांधून घेतले, मस्त व्यवस्थित तेल लावला। आता मी हे गुडघे दुखीचं तेल लावणार आहे। मी काही म्हातारी नाही झाली, माझे काही गुडघे बिडघे दुखत नाही, पण विषय काय झाला, त्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला तुम्हाला माहितच आहे। तर त्याचं दुखणं जास्त वाढलेलं आहे, मुक्का मार खूपच दुखत आहे। तर मी हे तेल लावत आहे, त्याच्याने मला बरं वाटते, थोडंसं आराम पडल्यासारखं वाटते, त्यामुळे ते तेल मी तुम्हाला पण लावून दाखवते। तर बघा, कोणाचे संधिवात गुडघेदुखी वगैरे असेल ना तर हे तेल तुम्ही ऑर्डर करू शकता। त्यासाठी तुम्हाला माधुरी टॉक शो या यूट्यूब चॅनलला जाऊन DM करावं लागेल, ठीक आहे। तर त्यानंतर इथून पुढे तुम्हाला सकाळचा व्हिडिओ बघायला भेटणार आहे। मी सकाळी उठली 6 वाजता, तर लवकर उठायचे प्रयत्न करते बाबा, जेवढा लवकर उठू आपण तेवढा लवकर कामं आवरले की बरं वाटते। उठली, लगे आंघोळीला पाणी ठेवलं, इकडे दूध तापायला ठेवलं, चहा ठेवायचं होतं आणि सकाळी सकाळी बघू शकता हा असला मोसम, तर अंधारच असतो सकाळी सकाळी। मग मी त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि इथं बघू शकता बाई काय करावा, आमचा हे टावेल असा फाटला। तर असू द्या, मेहंदीचे केस होते तुम्हाला माहिती, 2-3 दिवसाखाली मी मेहंदी लावली होती, त्याच्यामुळे ते मेहंदीचा कलर जातो ना, मग खराब टावेलने पुसून घेतलं मस्त आणि मी आता हेअर ड्रायर करणार आहे। फ्रेंड्स, मी हेअर वॉश करण्यासाठी माधुरी ताईचा शॅम्पू जो होता हेअर रेस्क्यू शॅम्पू तो वापरलेला आहे, ताईंनी पाठवलेला, आणि त्याच कंपनीचं तेल रात्री मी यूज केलेलं ते तुम्ही बघितलं। तर तुम्ही पण ट्राय करून बघा, एवढे सिल्की शायनी छान केस झाले ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे। मस्तपैकी त्या शॅम्पूने केस धुतलेत आणि मस्त वाळवून घेतलेत, कारण कसं आहे मला पण घाई गडबड असते, देवपूजा वगैरेला वल्ले केस घेऊन बसता येत नाही, त्याच्यामुळे मी पहिले केस वगैरे धुतले की हेअर ड्रायरने वाळवून घेत असते। तुमच्याकडे हेअर ड्रायर असेल तर ठीक आहे, नाहीतर काही प्रॉब्लेम नाही, वाळू द्या असेच। तर मी मस्त ड्रायरने वाळवून घेतलेत केस, एवढे भारी झालेत ना ते बघू शकता। तर त्यानंतर मी पटकन आवरलं, देवपूजा वगैरे केली। तर कशी वाटली माझी देवपूजा आजची सांगा मला। हे मंदिर एवढं फ्रेश वाटतंय ना, मंदिर आणल्यापासून विचारू नका। तर खूप जण म्हणत होते स्वामींचा फोटो मध्ये ठेव, तर तो फोटो जो मोठा फोटो होता ना तो मी देवारात आणून ठेवला बघा। आणि हे काल मी गेली होती मठात, तर तिकडून स्वामींसाठी मुकुट आणला, आसन आणलं, माळ आणली, त्यानंतर या दिव्याच्या खाली मी स्टिकर आणलेला आहे। कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मला लय देवा धर्माचा येळभर साठी काही वस्तू घ्यायची असेल ना तर मी मागं पुढे बघत नाही। तर मला किती छान वाटत आहे, मला तर छान वाटत आहे, तुम्हाला कसं वाटतंय मला नक्कीच सांगा। मंदिर तर सांगितलंच, पण स्वामींचा फोटो मंदिरात कसा वाटतोय, कारण जिथं मी फोटो ठेवलाय तिथं लाईट आहे आणि ते लाईट आता चालू केल्यावर काही फायदा होणार नाही आहे, त्याचं कारण फोटो ठेवलेला आहे मी। तर मला नक्की सांगा। त्यानंतर मी देवपूजा वगैरे झाल्यानंतर इकडं दूध तापवून घेतलेलं आहे। तर चला मग हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा सगळे मजेत ना, आय होप
होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर उठली मी, आवरलेलं आहे माझं, बरेचपैकी आवरलेलं आहे. आंघोळ, देवपूजा, झाडू वगैरे मारून काढलं, झाडू वगैरे मारलं. त्यानंतर इकडे दूध तापवत आहे मी, चहा पाणी झालेलं आहे. मस्त हेअर वॉश केलेले आहेत मी आज नवीन शॅम्पूनी, म्हणजे माधुरीताईने पाठवले. तर 10 वाजले आता. बरेच कामं म्हणजे उरकले लवकर माझे 10 वाजताशी. मयंक अजून झोपलेला आहे, त्याला झोपू द्या. मोकार एवढा घोरायला लागला, बापरे भयंकर. झोपीमध्ये घोरतोय मयंक, अक्षरशः घोरतोय. चला मग मी, आई शपथ. तर चला मी तुम्हाला ना आता मस्त केस धुतले विचारून दाखवते, कसले छान झालेत केस. इथं लावते ना मोबाईल. तर फ्रेंड्स, रेस्क्यू ऑइल आणि रेस्क्यू शॅम्पू वापरायला सुरुवात केलेली आहे मी. बघू शकता कंगव्यामध्ये किती केस गळतात माझे, एवढी वैतागलेले ना, अक्षरशः माझे ना रडकुंडी जीव आलेला आहे की ह्या केसांमुळे. सारखे केस गळतात आणि कुठं जिथं खाण्यात भाजीत कुठेही पडतात बाबा, काय करावा. तर त्याच्यामुळे मी आता हे शॅम्पू, आज या शॅम्पूने मी केस धुतलेले आहेत. वल्ले आहेत, थोडे ड्रायरनी वाढवले तरी पण थोडे वल्ले आहेत. एकदम सुकल्यानंतर मी दाखविलच तुम्हाला. तरी पण बघू शकता कसली शाईन आणि एकदम सिल्की असे केस झालेले आहेत, छान. तसे ऑलरेडी माझे केस छानच आहेत, फक्त ते केस गळण्याचा प्रॉब्लेम जरा जास्त आहे आणि केस पिकण्याचं. तर बघा आता वय नाही काय नाही तरी अजून मात्र झाल्यासारखे केस पिकायला लागलेत बाबा, काय करावा. तर आता ते केस पांढरे केस होणार नाहीत. त्यानंतर केस लॉंग पण होतील, नवीन पण केस येतील आणि थोडं समोर टकलं पडलेलं आहे बघू शकता ती. तर बघू आपण कसा काय रिझल्ट आहे, तर तुम्हाला मी सांगेलच. पण माधुरीताईकडे ऑलरेडी फीडबॅक आहे, त्यामुळे ट्रस्ट आहे. तर तुम्ही घेऊ शकता ते ऑइल. ऑर्डर करण्यासाठी DM करा, ठीक आहे. झालेत ना केस बघा शॅम्पूनी एकदम. हे बघा तिकडे दिसत नाही, हे मी ब्लॅक जॉकेट घातलं आहे ना, त्यामुळे बघा कसले शायनी झालेत, एकदम चमकायला लागलेत केस. वाव. आणि नाईट क्रीम पण लावली होती, त्यामुळे चेहरा पण छान दिसायला लागला आहे. फेस वॉश पण केलं आहे बघा, इथंच आहे फेस वॉश. हे रात्री गुडघ्याचा तेल लावला होता, तो पण इथंच आहे. तर छान मस्तपैकी छान केस झाले. अजून तर सुकले नाहीत, वल्ले आहेत. सुकल्यावर बघा एकदम मस्त सिल्की सिल्की केस झालेत. हे बघा किती सिल्की झालेत केस, बघा ना. वाव. आता मी नक्कीच कंटिन्यू करणार, फक्त जेवढे केस कंगव्यामध्ये निघले आहेत ना, 1 महिन्याने बघू आपण, म्हणजे कळलं रिझल्ट, नाही का. तर चला मग आवरते आता, दुसरे कामं राहिलेत ना, खायचं प्यायचं करायचं, फरची बिरची पुसायची. हॅलो. काल संध्याकाळी मठात गेलती ना, तर हा धागा घेऊन आणलाय बघा पायात बांधायला. पण हा धागा एवढा कच्चा आहे ना, तुम्हाला सांगते बघा. हे असं नुसतं असं जरी तोडलं ना, हे बघा असं तुटतो. तर खूपच कच्चा आहे. मेन म्हणजे मला हा धागा घ्यायचा नव्हता, हे घुंगरू घ्यायचे होते. कारण हा जो करदोडा बघताय ना तुम्ही, हा मला असं गुप्ता येतं, म्हणजे ते नसतं का डिझाईनमध्ये, तसं गुप्ता येतं मला. तर याच्यामध्ये मी हे घुंगरू अडकवणार आहे आणि मग पायाला बांधणार, म्हणजे कसं आपण चालतो ना तसं छम 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 शांताबाई असं होईल. तर असू द्या. चला मी आता हे गुपते आणि गुपल्यानंतर तुम्हाला दाखवते. याची छान टेक्निक आहे माझ्याकडे गुपायची. तर मस्त हे गुपते आणि मग डिझाईन दाखवते तुम्हाला. करा कंटिन्यू. माणसामध्ये काहीतरी कलाकारी पाहिजे, नाही का. तर मला मस्तपैकी हा धागा गुपता येतो, असं भारी दिसते ना एकदम डिझाईनमध्ये. तर ते सगळे त्या धाग्यातले घुंगरू तोडून काढले आणि ते मस्त मणी घुंगरू आणि त्या धाग्यामध्ये वळून दिले. आणि आता हे मी पायाला बांधणार आहे काढा धागा. तर छान असतं ना, छमछम वाजते, भारी वाटतं. तरी एवढा छान काही गुप्ता नाही आला मला, तरी पण मी प्रयत्न केला. हे बघा थोडंसं येडवाकडं झालं, पण घुंगरू बसले बरं का. हे बघा म्हणजे आता हे जे असतो ना, हा धागा असतो ना, हा तुटत नाही, हा मजबूत असतो. तर आता हा धागा मी पायाला बांधणार आहे. येडवाकडे घुंगरू लावले याला बघा, असं गुपला मी. तर जमलं का नक्की सांगा कमेंटमध्ये. चला आता. हां दूर होय काढ्या, किती हिरो झाला तरी काढत दिसतो बाबा. हे बा मयंक मस्त एकदम हा हिरो बनलेला आहे, चष्मा बिष्मा लावून, टी शर्ट घालून, आंघोळ बिंगोळ करून आणि तेल बिल लावून, घडी बिडी बांधून. घालून घडी घालतो का बांधतेत? हा मग कुठं चालला आता? खेळायला. झालं का मग? जा दुकानात, वय लवकर दुकानात जा ना, बिस्किट आण ना तुला. तुझ्यासाठी जा म्हणते, माझ्यासाठी जा म्हणते का? पैसे दे. हा मी ऑनलाईन पाठवते, जा.
नाही बाबा, जा ना, मी पाठवते लगेच, त्यांना फोन करते बाई. पैसे नसतात, तुला माहिती ना आपल्याकडे पैसे नसतात. जा लवकर. नको जाऊ, राहू दे, येड्यावानी नको करू. बॅड बॉय, हा बॅड बॉय मित्रांनो, हा बॅड बॉय बघा बघा, हा बॅड बॉय. याच्या चॅनलवर व्हिडिओ टाकायचे आज, टाइम भेटला तर. कपाट बी आवरून काढायचे आम्हाला. काय काय करावं आता सांगा. जा ना मग, जातोय का? चला बाबा, अजून एक प्रमोशन द्यायचे आज. आपलं कसं आहे, गाणे वगैरे लावून दिले ना मग कोणते विचार येत नाही डोक्यामध्ये आणि काम पण होते. तर आता मी चपात्या करून ठेवलेल्या आहे. इकडं मी आता भाजी टाकत आहे. तर ह्या भाजीला आहे ना मला भारी भारी मसाले आलेले आहेत, पण आता मी या भाजीला यूज नाही करणार. रात्री छान स्वयंपाक करणार, पनीरची भाजी वगैरे किंवा काहीतरी, आणि मग त्याच्याला ते यूज करून दाखवणार तुम्हाला आणि टेस्ट पण सांगणार. तर तुम्हाला ते मसाले पाहिजे असतील ना तर मला इंस्टाग्रामला DM करा, ठीक आहे. आता मी माहिती दिल्यानंतर सांगेल. तर आता मी म्हणजे स्वयंपाक करत आहे. एकदा जेवण वगैरे झालं, सगळे कामं आवरले की मी जाणार आहे दगडूशेठला. आपलं पुण्याचं दगडूशेठ, तुळशीबाग. तर दगडूशेठला जाणार आहे आज दर्शनाला. दर रविवारी एक दौरा काढायचं म्हणते, कुठंतरी फिरायचं. म्हणजे आम्ही आधी फिरतच होतो, आता इतक्यात बंद झालं. सारखे कामं लागले माझ्या मग, इकडे जा तिकडे जा. आणि खास करून मी आहे ना व्हिडिओसाठी जाते बरं का मित्रांनो. म्हणजे चला बाहेर एखाद्या लोकेशनला गेलं तर तेवढेच व्हिडिओ शूट करते. 2-2 मोबाईल आहेत, काय कामाचे, काहीतरी त्याचा उपयोग झाला पाहिजे का नाही, त्याच्यातून काहीतरी इन्कम आला पाहिजे का नाही. आता गाडी आहे अशी, माझी एक बहीण बोलली मला, म्हणे मला लय वरडली ती, म्हणे 2-2 मोबाईल घेऊन ठेवले, गाडी घेऊन ठेवली, त्याचा काहीतरी उपयोग कर, 4 पैसे कसे कमवता येतील याच्याकडे डोकं लावा. लय बडबड 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 केली मला. म्हणून म्हणलं ठीक आहे बाई. आता माय लाईफ मयांच्या यूट्यूब चॅनलवर एक स्टोरीचा भाग बनवून टाकते आज. म्हणजे तोही चॅनल आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. दुसऱ्यांचं पॉडकास्टचं माहीत नाही मला, पॉडकास्टचं ठीक आहे, पण आपल्याही चॅनलवर स्टोरी असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यामुळे मी आता माय लाईफ मयंक या चॅनलवर स्टोरी कंटिन्यू करणार आहे. तर तिकडे बघा, चॅनलला सर्च करा आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि आता बनवते मी, एकदा जेवण वगैरे झालं ना, भांडे घासते, एवढे काही कामं नाही जातं, आणि मग लगेच मी स्टोरी बनवते. मग मी जाईल संध्याकाळी तिकडे आपलं दगडूशेठ हलवाई, तिकडे दर्शन घ्यायला. मूर्ती पण आणायची आहे मला, ठीक आहे. तर मला 2 शब्द बोलायचे, बोलू का? 2 शब्द आपल्या बांग्या गुरुजीसाठी बोलायचे आहेत मला. बांग्या गुरुजी काय गायब झाले दिसत नाही, म्हणजे मी तर बघतच नाही, पण मला लोक आता सांगत नाही राहून, नाहीतर कमेंट यायची, हा इकडं असं बोलला ना, तो तिकडं तसा बोलला ना, असं झालं तसं झालं, माहीत नाही कुठं गायब झाला. आता चॅनल गेले म्हणल्यावर त्याला भूक कोणी देत नसणार. तर जाऊ दे, आपण चांगल्या लँग्वेजमध्ये बोलू आज, जरा व्यवस्थित बोलू वाटते. कारण काही गोष्टीचा विचार केला ना मी तर असं वाटतं जाऊ दे, एखादा माणूस कधीतरी चांगला होता, तो अचानक वाईट झाला म्हणून आपण त्याला दरवेळेस वाईट बोलायचं, मग कधीतरी चांगलं बी बोलायचं. त्याच्यामुळे बोलते मी. आता मला बांग्या गुरुजीची म्हणजे काय बोलू आता तुम्हाला, कशी सांगू. बांग्या गुरुजीच्या काही गोष्टी अशा आठवल्या तर ते प्रश्न विचारायचे मला बांग्या गुरुजीला. बांग्या गुरुजी, खरं सांगा, तुम्ही व्हिडिओ बघता मला माहिती आहे, पण एक गोष्ट मला खरं सांगा, विचार करा, स्वतःच्या अंतरात्म्याला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा, आणि मग त्याचं खरं काय उत्तर येईल ना ते सांगा मला. तर तुम्हाला असं कधीतरी वाटत असेल ना की बाबा कशी असो, करिश्मा चांगली होती, उगाच तिला बदनाम केलं आपण, खोटे आरोप लावले तिच्यावर, मनातून तर वाटत असेल. कारण माणसाने वरवर किती काही केलं ना तर मन माणसाचं जे आहे ना ते एवढं खातं. आपण जर चुकीचं काम केलं ना, मी स्वतःवरून अनुभवते, जर आपण एखादी गोष्ट कोणाला खोटं बोललो, फसवलो, काही म्हणजे कोणावर आरोप लावले खोटे, तर ते असं मन खातं माणसाला. असं वाटतं की अरे तो तर व्यक्ती चांगला होता, पण आपण उगाच त्याला वेगळं बोलत बसलो असं. तर तुला कधीतरी वाटतच असेल बाबा, नाही का, गुरुजी बाबा तू मला सांग, माझ्या इतकी किंमत तुला कोणी दिली का? आता एवढ्या बाया सोशल मीडियावरच्या मोठ्या अकाउंटवर बी गेला काय ते फावडी बिवडी, तर मला सांग ह्या सगळ्या बायांनी तुला तेवढी रिस्पेक्ट दिली का जेवढी मी दिली? मला आठवतात काही गोष्टी, म्हणून मी म्हटलं चला बोलून दाखवा. तर या बायांनी तुला तेवढी रिस्पेक्ट दिली का जेवढं मी गुरुजीच नाही, अक्षरशः तुला मोठा भाऊ, त्यानंतर आईवडिलांची जागा दिली, एवढी कोणी जागा देत नाही. इतकं अक्षरशः बोलली की तुला मी माझ्या आईवडिलांच्या ठिकाणी ठेवते, मोठ्या भावाच्या ठिकाणी ठेवते. गुरुजी, एक मार्गदर्शन करणारा गुरुजी. तर तू मला चांगले मार्गदर्शन केले बाबा, खतरनाक एकदम, म्हणजे तुझ्या मार्गदर्शनमुळे आज माझी ही लाईफ आहे. तर बरं असू दे. तर मला फक्त विचारायचं एवढंच, म्हणजे अपेक्षा नाही, पण तू बघतोस व्हिडिओ, उत्तराची अपेक्षा नाही, पण तू व्हिडिओ बघतोस एवढं मला माहिती, त्याच्यामुळे म्हणलं चला. तर येतात मनामध्ये कधी काही गोष्टी माझ्या. तर मला सांग, एक तरी अशी सोशल मीडियावरची बाई आहे का तुला माझ्या इतकं इज्जत देणारी, किंवा एवढा तुझा मान सन्मान
परत घरी आल्यावर ज्या पद्धतीने असं वेलकम करायची, आनंद वाटायचा, असं कोणीतरी आहे का तुला असं बोलणारा किंवा कोणीतरी काळजी करणारा, 2 घास जेवला का म्हणून विचारणारा? बापरे, किती म्हणजे ठीक आहे आपलं एक चांगलं नातं होतं, त्या नात्याला सुद्धा कलंक लावली बाबा तू. मला असा विचार येतो ना कधी कधी की आपण कुठं चुकलो. पण तुला एवढं मात्र खरं आहे, हो म्हण नाही म्हण, सांगणार कोणाला वाटते मनामध्ये, पण लय पश्चाताप होत असेल की करिश्मा पोरगी चांगली होती राव, आपली एवढी इज्जत करत होती, मान सन्मान, तिने एवढं नाते आपल्यासोबत मानले की अक्षरशः आईवडिलांच्या ठिकाणी ठेवलं ना आपण काय केलं. अरे आईवडील सुद्धा आपल्या लेकरांची चूक माफ करतेत. आणि विषय काय झाला तुझा, फक्त बोचऱ्या हा विषय माझ्या आयुष्यात नव्हता पाहिजे, त्या उड्यासाठी झालं हे सगळं. आणि राहिली गोष्ट दुसरी पैशाची, जर वाटलं असेल की अरे हिचं चांगलं होतं, हिच्याकडे भरपूर पैसे येत आहे, मग हिने आता आपले पैसे द्यायला पाहिजे वगैरे, तर ज्यावेळेस तू खर्च करत होता ना त्यावेळेस तू स्वतः बोलला मी निस्वार्थी भावनेने करतो, माझी काही भावना नाही, माझी काही अपेक्षा नाही, किंवा मला ते परत भेटावं ही पण अपेक्षा नाही, मी निस्वार्थी भावनेने करतो. मग स्वार्थ कुठून जागा झाला माझं चांगलं होताना. म्हणजे जो व्यक्ती असं असते बरं का मित्रांनो, एखाद्यासोबत नातं निभवताना 100 वेळेस विचार करा की तो खरंच पुढचा व्यक्ती माणूसच आहे का माणसाच्या रूपात साप आहे. काही काही लोक सापासारखे असतात, त्यांना आपलं लय वाटतं चांगलं व्हावं चांगलं व्हावं. तुम्हाला एक सापाची कहाणी माहिती आहे का? तो साप छोटा असतो तेव्हापासून ती बाई त्याला स्वतःच्या शरीरा एवढं वाढवून घेते आणि तो काही दिवस उपाशी राहतो का, तर त्या सापाला तिला खायचं असतं, त्या सापाला त्या बाईला खायचं असतं जिने त्याला सांभाळलं. मग त्यामुळे आपण कोणासोबत नातं ठेवतो, मैत्री ठेवतो, कोणाला आपण सांभाळतोय, कोणाला जीव लावतोय हे नक्की लक्षात घ्या. हा माझा चांगला अनुभव आलेला आहे, त्यामुळे तुम्हाला शेअर करते. तर असं असतात काही काही लोक आपले फक्त ते शुभचिंतकच आहेत असं नसतं, काही काही लोक आपला शुभ होते म्हणून चिंतित असतात. तर माझ्या बाबतीत तेच झालं. बांग्या गुरुजी मला बोलायचे की म्हणे तुझं चांगलं कधी होईल, तू स्वतःच्या पायावर उभी कधी होशील, तू सक्सेस कधी होशील, मला तुला सक्सेस झालेलं बघायचं आहे, तुझं चांगलं करून द्यायचं आहे. आणि जेव्हा खरंच माझं चांगलं व्हायला लागलं तर सर्वात जास्त जडण याच माणसाला झाली. विचार करा तुम्ही, सगळं आपले चांगलं चितणारे हे आपलेच असतील किंवा ते खरं मनापासून चांगलं चितत असतील आपलं, असं नसतं. एक तुम्हाला उदाहरण देते. म्हणजे मला सांगायचं एवढंच आहे की सगळ्यांना सगळं सांगत जाऊ नका, डोळे बंद करून विश्वास ठेवत जाऊ नका, कारण सगळ्यांना आपले म्हणणारे कधी आपले नसतात. खरं आपलं कोण हे वाईट काळात कळतं, मान्य आहे. बांग्या गुरुजीने वाईट काळात बी साथ दिली, पण खरं जेव्हा मेन वाईट काळ आला ना, खरा ज्या टायमिंगला साथ द्यायला पाहिजे होती, मेन त्या टायमिंगला पडून गेला, तेव्हा त्याच्या सगळ्या चांगल्या कामावर पाणी फिरला. असं म्हणतात ना, आपण 10 पुण्य केले आणि 1 पाप केलं ना तर ते सगळे 10 पुण्य नष्ट होतात. तर तसं तुझ्या बाबतीत झालेलं आहे. तू किती मला सपोर्ट केला असशील, वाईट काळात साथ दिला असशील, पण जे त्याच्यानंतर तू माझ्यावर वाईट काळ आणलं ना तर त्याच्यावर सगळं पाणी फिरलं. जे तू सुरुवातीला केला त्याला काय अर्थ होता का? एखाद्या माणसाने करावं ना कोणासाठी चांगलं तर ते शेवटपर्यंत करावं, शेवटपर्यंत निभवून घ्यावा. कसं का असो ना, आई वडील आपल्या लेकरांना टाकून देतात का, सोडून देतात का, तर त्याची चूक जगासमोर हे करतात का? पण तसं चूक तर नव्हतीच, पण तू जगासमोर वेगळंच काहीतरी खोटं नाटक करून तुम्हाला बदनाम केला. ही गोष्ट मी माफ केलं असतं बरं का. कधी कधी वाटते असं मनातून जाऊ दे, मी लय मनाने चांगली. तुम्हाला सांगू का, माझं असं बोलणं जरी कठोर वाटत असेल ना मित्रांनो, मनाने एवढी निर्मळ, एवढी साफ, एवढी चांगली आहे ना की मला वाटतच नाही कोणाचं वाईट व्हावं म्हणून. ना मी कोणाच्या नावाने बोटं मोडत, ना मला कोणाचं वाटत की हिचं वाटोडं व्हावं, तिचं वाटोडं व्हावं, त्याचं वाटोडं व्हावं. मी तर म्हणते देवा सगळ्याचं चांगलं कर, त्यानंतर माझं चांगलं कर, पण सगळ्यांना आनंदी ठेवा ना, सगळ्यांचं चांगलं कर. पण काय माहिती लोकच माझं वाईट चित्तात. तर अशी गोष्ट आहे. मला कधी कधी असं फील होते की जाऊ दे उगं, पण त्यावेळेस सिच्युएशनच अशी होती किंवा असं मजबूर केलं मला हे लोकांनी. इज्जतीशिवाय बाईला काही इम्पॉर्टंट नसतं, ठीक आहे. आणि हे लोक डायरेक्ट माझ्या इज्जतीवर आले, ते पण विनाकारण, म्हणजे काहीच कारण नव्हतं, असं काहीच नव्हतं ना, कोणत्या गोष्टीचे पुरावे ना काही. आता नॉर्मली प्रत्येक माणूस हा प्रत्येक व्यक्तीसोबत मैत्री या नात्याने कसं तरी बोलत असतो, तसंच प्रत्येक स्त्री हे प्रत्येक पुरुषासोबत दादा भाऊ मैत्री या नात्याने बोलत असते. तर त्यालाही कलंक लावलं या लोकांनी, त्यालाही वाईट नजरेने बघितलं. म्हणजे एखाद्या पुरुषासोबत बोललं बी तरी ते बी चुकीचं. आत्ताच बघते ना मी, किती कलंक लावते राव. रात्री बी ती कोणतरी पूनम यादव का कोणतरी होती, ती कसली घाणघाण बोलत होती. ही बाईचं काय म्हणतात, बाईची दुश्मन असते म्हणतात ना, ते खरं आहे. बाई नावाला कलंक होती ती बाई, एवढं घाणघाण बोलून गेली रात्री लाईव्हमध्ये. पण मला आहे ना असं वाटतं की हे जशा घराण्यातले असतात ना तसेच कमेंट करतात, म्हणून मी लक्ष देत नाही. तर बांग्याबद्दल म्हणजे सांगायचं एवढंच की त्याला पश्चाताप होतच असणार, पण तो बोलून तरी कोणाला दाखवणार. कारण करिश्मा इतकी इज्जत त्याची कोणीच करू शकत नाही. करिश्मा इतका मान सन्मान, अक्षरशः त्याच्यासाठी जेवण पण बनवलेलं आहे. जेवण करून कोणाचं खाल्लेलं काढायला नाही पाहिजे म्हणतात, पण काय आता यांनी मजबूर केलं.
वागला तसा तो. तर त्याच्यासाठी जेवणसुद्धा बनवलं. माझ्या घरी आला कधी त्याला मी रिस्पेक्टच दिली, सर गुरुजी म्हणून त्याचं वेलकम केलं. पण त्यांनी दरवेळेस माझ्यावर वाईटच नजर टाकली आणि स्वतः वाईट असून जगाला सांगत बसला की ही वाईट आहे. तर असे असतात लोक. त्याच्यामुळे असल्या लोकांपासून आहे ना सावध राहायचं मित्रांनो. मी काम करता करता भाजी करता करता बोलली बघा. चला झाला एवढं. तर चला आता माझी भाजी झालेली आहे. या जेवण करायला तुम्ही. आता मी आवडते आणि मग निघते दगडूशेठला जायला. करा कंटिन्यू. काय मग गुरुजी पोचल्या ना. आमच्या भावना तुमच्यापर्यंत आय होप पोचल्याच असतील. त्यानंतर मला एक फोन आला. ते फोनवर बोलता बोलता कधी टाईम निघून गेला कळलंच नाही. आणि मला जायचं होतं दगडूशेठ हलवाईला आणि तसंच ते मंदिर पण ठेवायला जायचं होतं. आता खूप जण मला मंदिर मागत होते बरं का. भरपूर जण म्हणत होते भले पैसे घे पण मंदिर दे. मला कॉन्टॅक्ट पण आले पण मंदिर देता येत नाही बरं का. त्याच्यामुळे सॉरी. पण ते मी पाण्यामध्ये विसर्जन करणार आहे. पण ते काही पॉसिबल झालं नाही. आज जायचं आता उद्या जाऊ. गुड इव्हिनिंग. वेलकम बॅक. सगळं गणितच चुकला आज. काय करता बाबा. काय नाही झालं. सगळं गणित चुकला आज माझा व्हिडिओचा. मग अशी मस्त स्वयंपाक वगैरे केलं, जेवण वगैरे केलं. मयंक आज दिवसभर खेळतोय बाहेर. आता शिकायला घरी तो दिवसभर खेळतोय सारखा. तर आज आहे ना लय सारखी माझी धावपळ झालेली आहे. त्याच्यामुळे आज निवांत होती. आज निवांत लय 2-3 तास निवांत होती. काय टेन्शनच घेतलं नाही. डोक्यालाच ताण नको. कुठंच पळापळ केली नाही. 2-3 तास आराम. तर मग 2-3 तास आराम केला. त्यानंतर मग कामं आवरले. तर आत्ता शिक माझं सगळं आवरले. 6:30 पावणे 7 वाजलेत. आता झाडून पुसून काढलं. इकडे किचन वाट्यावरचं पण आवरलेलं आहे. भांडेकुंडे किचन वाटा वगैरे साफ करून घेतला. त्यानंतर इकडे देवपूजा पण केलेली आहे. संध्याकाळचं दिवाबत्ती. आता तुम्हाला लाईट लावून दाखवलं होतं ना. आता स्वामींचा फोटो ठेवला आहे मोठा. त्याच्यामुळे ते मला वाटतं लाईट कसं दिसेल आता. ठीक आहे तरी एकदा ट्राय करून बघते. चला देवा लाईट लागतो पण सगळी गडबड झाली. ते फोटो मागं स्वामींचा फोटो ठेवल्यामुळं सगळं झाकलं गेलं ना ते वरून सगळं. त्याच्यामुळे लाईटच दिसेना झालंय. हे बघा असं झालंय. म्हणजे जे लाईट आहे तिथं मेन स्वामींचा फोटो ठेवला मी. त्यामुळे आता ते लाईट काही येईना झालंय पुढं. हे बघा आता काय करावं बाबा. फ्रेंड्स आता असला प्रॉब्लेम झाला बघा. फोटो ठेवल्यामुळं काही लाईट दिसेना झाले. पण जाऊ दे आता काय करता. काय पर्याय नाही का. पण छान दिसतोय ना स्वामींचा फोटो तिथं. मला तर लय आवडला. तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग कळेल. तर आज मला हा मंदिर टाकायला जायचा होता. त्यानंतर मला खडकवासलेला जायचं होतं. ते सॉरी आपलं दगडूशेठला जायचा प्लॅन झाला होता माझा. पण निवांत राहिली. म्हणलं आज संडे पण आहे आणि मग लई गर्दी असेल. संडेची लई गर्दी असते. त्याच्यामुळे मग मी कॅन्सलच केलं. तर बघू आता. माझा एक विचार चाललेला आहे. तुम्हाला कसा वाटतोय नक्की सांगा. या प्रोडक्ट बरोबर आपला अगरबत्तीचं बी चालू करावं असं वाटायला लागलं आहे. मला वाटते छान राहील ते बिझनेस अगरबत्तीचा. तर मी आणणार आहे. ट्राय तर करून बघते नाही का. ट्राय करून बघायला काय जाते. तर अगरबत्तीचा बिझनेस चालू करावा असं वाटतंय. आणते मी अगरबत्ती. प्लीज तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. जसं तुम्ही सपोर्ट करताच मला माहिती आहे. पण तरी पण सांगायचं माझं काम आहे नाही का. तर आता सगळे कामं आवरले. आता बघते काय खायचं. दुपारी तर उशिरा जेवण झालं त्यामुळे ते तसंच पडलं आहे. आणि बघू आता काय करायचं नाही करायचं. आता थोड्या वेळ रिलॅक्स होते असं. आतापर्यंत कामं कंटिन्यू. माझं कसं आहे एकदा कामं करायला लागली ना जे डायरेक्ट जोपर्यंत कामं होत नाही बसायचंच नाही. धुणं भांडे झाडू फरची सगळं एका खट्टे आवरून घ्यायचं आणि मग निवांत रिलॅक्स बसायचं. आता रिलॅक्स झाली निवांत आहे. तर थोड्या वेळ करा कंटिन्यू बोलते मी. माया काय दे. किती रुपये देणार आज. पाहिजे का. नक्की. हा दे. नक्की हा पाहिजे. हा मित्रांनो मयंकला दिले बरं का पैसे. सांगायची कशाला जरूरत आहे. बघ दिसतंय की त्यांना. हो का. तू लय अति हुशार आहेस रे. एक नंबर हुशार आहेस तू. लय एक्स्ट्रा बोलतो तू. तर मयंकला दिलेत पैसे. आता हा मयंकचा गल्ला भरला का आम्हाला सायकल घ्यायची आहे. हो राहू दे. मला आहे गाडी. तुलाच घे. फ्रेंड्स सगळे कामं आवरले आणि मला आहे ना मॅगी खाऊ वाटली. मग मस्त कांदा काटला टमाटर काटला आणि इकडे मयंक जेवला. 3 पोळ्या होत्या. तर अजून भूक लागली तर आहे. त्याला भाजी आहे पोळी आहे. स्वयंपाक करायचं काही काम नव्हतं म्हणून म्हणलं चला मॅगी करावं. तर मयंक म्हणतो मला नाही आवडत असली मॅगी. पण तो खातो का बघावं म्हणलं. आता नवीन स्टाईलची करून बघावं. नेहमी त्याला फक्त मसाला टाकून पाण्यामध्ये उकळून देत असते. पण कांदा टमाटर लाल तिखट मीठ टाकून छान लागते नाही का. तर अशा पद्धतीने मी इकडे मॅगी केलेली आहे.
तर तुम्ही कशी करता मला नक्की सांगा. पण वेळेवर काय झाला, कोथिंबीर बी नव्हता, वटाणे पण नव्हते, गाजर पण नव्हतं, काहीच नव्हतं. नाहीतर कोथिंबीर वटाणे गाजर वगैरे टाकून छान लागत असते. तर अशा पद्धतीने मी मॅगी केली, मला खाऊ वाटली म्हणून. मित्रांनो, गरम गरम मॅगी खायला. तर कशी बनली मॅगी? माया चल मॅगी खायला, चला या मॅगी खायला. मॅगी खाऊ वाटली आम्हाला. आता मॅगी खातो लगेच लाईव्हला येतो. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. सकाळीच वेलकम बॅक झाला. आज पण रात्री खाल्लं, लाईव्ह आली आणि लाईव्ह नंतर डायरेक्टच झोप लागली, कशी काय कळलंच नाही. मग व्हिडिओ शूट करायचं राहूनच गेला आपला. आता उठली, मग आता लक्षात आलं, म्हणलं चला थोडं कंटिन्यू करून आपला व्हिडिओ स्टॉप करून द्यावं. असं होतं ना, दिवसभर काहीतरी धावपळ चालू असते, थकल्यासारखं होतं. जेवढं माणूस काम करून थकत नाही ना, तेवढं विचार करून करून थकतं. माझ्या डोक्यामध्ये दुनियाभराचे विचार चालू राहतात, त्याच्यामुळे एवढा थकवा येतो. तर मग लगेच झोप लागली मला रात्री. कशी काय झोप लागली कळलं बी नाही. आता आज माझा शेड्यूल आहे छान. आणि आज एक सांगितलंच मी तुम्हाला काल, तर आज बिझनेस चालू करायचं आहे मला. त्या बिझनेसमध्ये प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा. आता पटापटा आवरते, मयंकच्या आवरून त्याला शाळेत सोडून मग आपला अगरबत्तीचा बिझनेस चालू करायचा आहे. तर अपेक्षा करते सगळे सपोर्ट करतील, जास्तीत जास्त ऑर्डर करा आणि शिकून घेऊ द्या मला पण काम. शिकूनच नाही तर त्याच्यामध्ये सपोर्ट करा. आज बिझनेस जरी छोटा असेल, छोट्यापासून सुरुवात केल्यावरच माणूस मोठा होतो, नाही का. तर माझी खूप इच्छा आहे की जे म्हणजे काय म्हणता, सुगंधालय वगैरे दुकान असतात बघा, म्हणजे देवाचे सामान भेटतात त्याच्यात. आज अगरबत्ती, पण मला असं वाटतं देवाची वस्तू भेटतात तसलं दुकान खोलायचं. तुम्हाला काय वाटतं? बरं असू द्या, जास्त स्वप्न, पण सध्या तरी घरी बसून बिझनेस, नाही का, काहीतरी करायला पाहिजे. तर आपली यूट्यूब फॅमिली आहे एवढी, आहे सगळे सपोर्ट करणारे, मग काहीतरी करायलाच पाहिजे. तर मी आज बघणार आहे अगरबत्तीचं. बरं असू द्या, चला मग व्हिडिओ आता मी इथंच थांबवते. व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. तुम्हाला जर काही प्रोडक्ट वगैरे मागवायचे असतील, खूप छान रिझल्ट आहेत ते पहा. मी पण क्रीम लावली होती रात्री, रोजच लावते. तर माधुरी ताईला कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट, किंवा मग मला इंस्टाग्रामला DM करा, ठीक आहे. तर चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.